पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळमध्ये मोठा मेळावा आहे आणि त्यानिमित्त जय्यत तयारी करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आहेत। भाऊ, काय म्हणाल, आजची तयारी कशी आहे? अतिशय मोठी तयारी आणि मला वाटतं की हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा म्हणजे मेळावा महिलांचा, विशेष करून भगिनींचा, तसं पुरुषही आहेत। 10-12 कामांचं त्या ठिकाणी भूमिपूजन आहे, उद्घाटन आहे, लोकार्पण सोहळा या ठिकाणी आहे। रेल्वेपासून असेल, बचत गट उमेदपासून असेल, इरिगेशनच्या कामाचा असेल, रस्त्यांचा असेल, एक मोठा कार्यक्रम, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायचे आहेत त्याचा एक 16वा हप्ता, त्याचा एक विषय आहे। मला वाटतं की सगळे विषय घेऊन मोदीजी आज यवतमाळला येत आहेत आणि आज इतकं सुंदर नियोजन, एवढं मोठं नियोजन मला वाटतं राज्यामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे, पहिल्यांदा। आणि आज मोदीजी येतील, विशेष करून आमच्या भगिनींना त्या ठिकाणी संबोधित करतील। जवळपास 2 लाखाच्या वर म्हणजे 2.5-3 लाख महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला आज हजर राहणार आहेत। मला वाटतं हा देशामधला एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी, महिला जमा होण्याचा हा पहिल्यांदा एवढा मोठा मेळावा या ठिकाणी होईल। नाही, लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मेळावा होतोय, कसं बघाल या मेळाव्याकडे? कारण ज्या वेळेसही मोदी यवतमाळला येतात लोकसभेपूर्वी, तर ती निवडणूक जिंकल्या जाते अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांची आहे। आम्हाला तर संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचं आहे, आपल्याला माहिती आहे। यावेळेला आम्ही आउट ऑफ सांगितलेलं आहे, त्यामुळे यवतमाळची जागा तर आमचीच आहे, परंपरागत आमची या ठिकाणची आहे। आणि लोकांनीच आता मत बनवून टाकलेलं आहे की आता पुन्हा मोदीजींना आम्हाला या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे, मोदीजींना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे, भाजपलाच या ठिकाणी पुन्हा संधी द्यायची आहे। हे सर्व देशानेच ठरवलेलं आहे, राज्याने नाही तर देशानेच ठरवलेलं आहे। त्यामुळे मोदींचा हा रेग्युलर दौरा, आता ठीक आहे, निवडणुका आल्या की प्रचार प्रसार होत असतो, कार्यक्रम होत असतात। मोदींचं तुम्हाला कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती आहे की एका दिवसामध्ये 3-3 राज्याचे दौरे करतात, तिथे सभा घेतात आणि त्याचाच हा एक भाग आहे। नाही, काहीसा असाही प्रयत्न म्हटला जातोय की कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की यवतमाळची जागा ही भाजप बळकावण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे स्थानिक खासदार नाराज आहेत। त्या असंही म्हटलं आहे की मैं मेरी झांसी नहीं दूंगी, लेकिन मोदी है तो सब मुमकिन है। नाही, मला वाटतं हा विषय कसा आहे, हा विषय केंद्रीय नेतृत्वाचा आहे आमच्याकडे। इथे माननीय एकनाथजी शिंदे सीएम आहेत, ते त्यांच्या गटाचे नेते आहेत, भावना गवळी त्यांच्या पक्षामध्ये सध्या आहेत, ते आणि आमचे देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, ते बसून हा निर्णय करतील आणि शेवटी नाही झालं तर केंद्रीय नेतृत्वाकडे हा विषय जाईल। मला वाटतं जागा वाटपाच्या संदर्भामध्ये मग अजितदादा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिंदेसाहेब असतील किंवा आम्ही असू, या संदर्भामध्ये इथे चर्चा होईलच, पण शेवटी अंतिम निर्णय जो आहे तो दिल्लीला त्या ठिकाणी होईल आणि मला वाटतं अतिशय सकारात्मक तिन्ही आम्ही पक्ष या ठिकाणी आहोत। पण आजची जी मोदी साहेबांचा जो मेळावा आहे यावर ठाकरे गटाने टीका केली आहे। ते म्हणतात की म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना मोदी घाबरतात आणि त्यामुळे त्यांना वारंवार राज्यामध्ये सभा करावं लागते। मला वाटतं मोदी साहेब संपूर्ण देशभर फिरतात, आज एका दिवसामध्ये त्यांच्या 3 राज्यामध्ये दौरा आहे आणि या गोष्टींवर कोणी शेंबड्यापोरचा तरी विश्वास बसेल का की उद्धव ठाकरेंना घाबरले आणि म्हणून मोदीजी इथे येत आहेत, शरद पवारांना घाबरले म्हणून ते इथे येत आहेत। मी तर त्यांना सांगितलं आहे की तुम्ही फक्त एक जागा निवडून आणा, हो, एवढं घाबराघिबराचं गोष्ट सोडून द्या, तुम्ही शिवसेनेने अख्ख्या राज्यातून एक जागा निवडून आणून दाखवावी। माझं पुन्हा त्यांना आव्हान आहे, त्यांना ते कशासाठी या गोष्टी करतायत? मोदीजी घाबरतात म्हणून तुमच्याकडे येतात, अमित भाई घाबरतात म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येत आहेत। त्यांचा दौरा हा रेग्युलर आहे, आपल्याला माहिती आहे। ते एके मतदारसंघ सोडत नाही, बहुतेक मतदारसंघामध्ये, ते सगळ्या मतदारसंघामध्ये निवडणुकीपर्यंत येतील, त्यांचे विचार मांडतील, भाषण करतील आणि लोकांनीच वेळेला ठरवलेलं आहे की मोदीजींना निवडून द्यायचं आहे, भारतीय जनता पक्षालाच पुन्हा संधी द्यायची आहे आणि राज्यभर नाही तर देशभर आहे। आम्ही सांगितलं 400 पार करायचे आहे, मी त्यांना सांगतो तुम्ही एक जागा निवडून आणा। पवार साहेबांनी आपल्या घरच्या लेकीची जागा निवडून आणावी, उद्धव ठाकरेंनी सुद्धा एखाद दुसरी जागा आणून दाखवावी निवडून। पण मला वाटतं काही आपण आपलं स्वतःला मी वाघ आहे दाखवायचं म्हणजे मांजरांनी वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगेंचा जो विषय आहे याबाबत मोदींच्या आजच्या सभेवर काही परिणाम होईल? मला वाटतं काही नाही, 0%। त्याचा काय परिणाम, आता त्या विषयाचा या विषयाचा संबंध नाही। पण जरांगे पाटील ज्या आविर्भावामध्ये मोदींची सभा होणार नाही, अमित शहाला एकेरी भाषेमध्ये म्हणतायत, मोदीजींना एकेरी भाषेमध्ये त्याला येऊ द्या, त्याला दाखवतो। परवा सीएम साहेब असतील, देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये ज्यांनी ते अर्वाच्य शिवीगाळ केली, ते कोणालाही आवडणारी नाही आहे आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी म्हणेल ती पूर्व दिशा, मी सगळा सुप्रीमो आहे महाराष्ट्राचा। मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत, त्यातून त्यांनी बाहेर पडावं, कुठेतरी बाहेर पडावं आणि फार आता कोणी ऐकून घ्यायला असं तयार नाही। तुम्ही कोणाला काय बोलतोय, आपण कोण आहात, आपली लेवल काय आहे, म्हणजे एका ॲक्सिडेंटली लाठीमारातून तुम्ही रात्रीतून मोठे झाला आणि तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला या ठिकाणी वेठीत धरतायत, सगळ्यांना तुम्ही वाटल्यास तशा आईबहिणीचा उद्धार करतायत एवढ्या मोठ्या नेत्यांचा। असं ही कल्चर आपल्या महाराष्ट्राचं नाही आहे, ती संस्कृती आपली नाही आहे। पण मला असं वाटतं की आता कालांतराने हळूहळू त्यांना कळेल की आपण काय चूक करतो आणि काय चूक केली म्हणून। तर नक्कीच आजची सभा ही अभूतपूर्व होणार आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, यवतमाळ।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.